नमस्कार, मी वास्तुतज्ञ भरत मोहिते. व्यक्ती आजारी पडत असतील किंवा छोटे मोठे आजार होत असतील तर हो, हा एक आपल्या वास्तुतील दिशेचा भाग आहे आणि वास्तुदोषाचा भाग आहे. नमस्कार, मी वास्तुतज्ञ भरत मोहिते. आज आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल आणि आरोग्य आणि वास्तू याबद्दल ही माहिती देते. सतत आरोग्यामध्ये जर आपल्या किंवा आपल्या घरातील व्यक्ती आजारी पडत असतील किंवा छोटे मोठे आजार होत असतील तर हो, हा एक आपल्या वास्तुतील दिशेचा भाग आहे आणि वास्तुदोषाचा भाग आहे. हे आम्हाला ओळखणं गरजेचं आहे. हेल्थ म्हणजे आरोग्य हे उत्तम असेल तर जीवनामध्ये व्यक्ती कोणतीही गोष्ट सहज करू शकतो. यासाठी मी आज आपल्याला आपल्या उत्तर पूर्व म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशेबद्दल शक्ती चक्रामध्ये आपण पाहत असाल, याच्यामध्ये मी तुम्हाला नॉर्थ ईस्ट दिशेबद्दल सांगत आहे. या दिशेमध्ये जर किचन असेल, टॉयलेट असेल किंवा स्टोरूम असेल किंवा कुडा कचरा असेल तर आपल्या घरामध्ये आरोग्याच्या समस्या नाही. कारण की या ठिकाणी धन्वंतरी या देवताचे स्थान आहे. ही जागा इम्युनिटीची जागा आहे आणि जर आपले आरोग्य म्हणजे आपली इम्युनिटी, आपली ताकद जर खराब होत असेल किंवा खराब झाले असेल किंवा घरामध्ये आरोग्याच्या समस्या असतील तर आम्हाला उत्तर दिशेच्या बाजूची दिशा नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर ईशान्य ही दिशा चेक करण्याची गरज आहे. या दिशेमध्ये लाल रंग, पिवळा रंग किंवा लोखंडी गंजलेलं सामान किंवा स्टोरेज, पुन्हा एकदा सांगतो, किंवा शौचालय किंवा किचन असेल तर या गोष्टी आपल्याला रिमूव्ह करायच्या आहेत किंवा हटवायच्या आहेत. किचन हटवता येत नसेल तर किचन ते आपल्यालाही उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला योग्य वास्तुतज्ञांचा सल्ला किंवा मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. कृपया आपल्याला यासाठी मी छोटासा उपाय सांगतो, तो आपण उपाय नक्की करून पहा. आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे ही जागा स्वच्छ ठेवायची आहे. हा सर्वात महत्वाचा उपाय आहे. परंतु जर त्या ठिकाणी किचन आलं असेल आणि ते किचन तुम्ही हलवू शकत नसेल तर किचनच्या खाली, सिगडी खाली आपल्याला हिरव्या कलरचा रंग लावून ते किचन बॅलेन्स करायचे आहे. त्याचबरोबर जर या ठिकाणी शौचालय आलं असेल तर आपल्याला शौचालयाच्या भांड्याच्या बाजूने हिरव्या कलरचा टेप लावून हे शौचालय बॅलेन्स करायचं आहे. या ठिकाणी जर आपण स्टोर बनवला असेल किंवा कुडा कचरा ठेवला असेल तर आपल्याला या ठिकाणी तो कुडा कचरा स्टोर पूर्णपणे रिमूव्ह करायचा आहे. त्याचबरोबर एक उपाय म्हणून सफेद वस्त्रामध्ये आपल्याला हळद या ठिकाणी ठेवायचं आहे. निश्चित आपल्याला हे केल्यानं आपल्या आरोग्यामध्ये किंवा आपल्या घरातील व्यक्तीच्या आरोग्यामध्ये नक्की समाधान मिळेल. धन्यवाद.